नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आज आपण पंचवार्षिक योजनाबाबत माहिती पाहणार आहोत. भारताच्या पंचवार्षिक योजनाची उद्दिष्टे: आर्थिक वाढ, आर्थिक समता आणि सामाजिक न्याय, पूर्ण रोजगार, आर्थिक स्वावलंबन, आधुनिकीकरण, गरिबी हटवणे, उत्पन्नाचे चांगले वितरण, बचतीच्या देशांतर्गत दरात वाढ आणि कृषी उत्पादनात वाढ. भारताची पहिली पंचवार्षिक योजना एप्रिल 1951 मध्ये सुरू झाली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती. नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी करण्यात आली होती. भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या काळात होती. या योजनेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. ही योजना हॅरॉल्ड डोमर मॉडेलवर आधारित होती. योजनेचे मुख्य उद्दिष्ट: या योजनेचे प्रतिमान हॅरॉल्ड डोमर होते. या योजनेचे उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा होते. या योजनेत कृषी विकासाला प्राधान्य देण्यात आले होते. या योजनेत मान्सून चांगला होता म्हणून कृषी विकास चांगल्या प्रमाणात झाला. या योजनेदरम्यान किंमत निर्देशांक 30% पर्यंत कमी झाला. पंचवार्षिक योजनांना अंतिम रूप राष्ट्रीय विकास परिषद देते. पंतप्रधान हे भारतीय नियोजन मंडळाचे आणि राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पंचवार्षिक योजनाचे मुख्य उद्दिष्ट गरिबी हटाव आणि स्वावलंबनाची प्राप्ती हे असते. मित्रांनो, धन्यवाद.